अणदूरमध्ये पहाटे 4 वाजता ज्वेलर्स दुकान फोडून चोरी. प्राथमिक माहितीनुसार 1.5 लाखांचे सोने चांदी लंपास. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे पहाटेच्या सुमारास ज्वेलर्स दुकान फोडून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने श्री महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचे कुलूप तोडून प्राथमिक माहितीनुसार जवळपास 1.5 लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. या घटनेमुळे गावात व परिसरात खळबळ उडाली आहे. अणदूर येथील किरण मोटे यांचे हे ज्वेलर्सचं दुकान आहे. पहाटे सुमारे 4 वाजेच्या सुमारास चोरट्याने दुकानाचं शटर व कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील काही सोने चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा मिळून सुमारे 1.5 लाख रुपयांचा माल चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेच्या वेळी दुकानाचे मालक किरण मोटे हे घरी झोपलेले होते. पहाटेच्या सुमारास त्यांच्या काही मित्रांनी दुकानाचे कुलूप तुटलेले पाहिले आणि त्यांना फोन करून याची माहिती दिली. माहिती मिळताच मोटे तातडीने दुकानाकडे गेले. यावेळी रोहन दुधाळकर यांनी पोलिसांना संपर्क करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पुढील तपास सुरू केला. दरम्यान दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोराची हालचाल कैद झाली. मात्र चोरट्याने तोंडाला मास्क बांधल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने ओळख पटलेली नाही. या प्रकरणाचा तपास करताना पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे यांनी धाराशिव येथून डॉग स्क्वॉड देखील घटनास्थळी बोलावून घेतले होते. मात्र त्यातून अद्याप कोणताही ठोस धागा लागलेला नसून चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. सध्या पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून अद्याप चोरट्याचा तपास लागलेला नाही.